साठी हर्षल आला. स्ट्राइक एंडवरती अनिश, नॉन स्ट्राइक एंडवरती भावेश. ही जोडी आपण पाहतोय. पहिलाच बॉल इथे मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. एक धाव कंप्लीट झाली आहे. जिथे सिंगल भेटते आणि सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या एक धाव धावफलकावरती लागते. एक धाव धावफलकावरती लागली आहे. या षटकातील हा बॉल आडव्या बॅटने. टायमिंग खराब आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि आता इथे फलंदाज क्रमांक पहिला भावेश मैदानाच्या बाहेर. पहिला बॅटर मैदानाच्या बाहेर परतला आणि बॅटर परतल्यानंतर धावसंख्या 1 वरती थांबली आहे. नवीन बॅटर प्रदीप. चला फास्ट घ्या. दोन्ही संघाला विनंती करतोय. 3 षटकांची मॅच आहे आणि दुसऱ्या संघाला सुद्धा दुसऱ्या सत्रामध्ये चेंडू दिसणं गरजेचं आहे. शेवटची मॅच आजच्या दिवसातील आपण पाहतोय. जय हनुमान मिळकतकार चषक 2026. यावेळचा बॉल अलॉंग द कार्पेट चाललाय. फिल्डर चेंडूवरती पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. एक धाव इथे या चेंडूवरती मिळाली आहे. धावसंख्या 3 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर 2 धावा धावफलकावरती. 2 रन्स ऑन स्कोर कार्ड. 2 धावा धावफलकावरती लागल्यात. पहिल्या षटकामध्ये एक विकेट पुन्हा एकदा हर्षलला मिळाली आहे आणि त्यामुळे धावसंख्या 2 वरती थांबली आहे. 2 धावा धावफलकावरती. यावेळचा बॉल आडव्या बॅटने खेळलाय. फिल्डर डाऊन दी बॉल. तिथे मात्र पुन्हा एकदा पोहोचतायत. जोपर्यंत चेंडू अडवती तद्वरती सिंगल या बॉल वरती भेटते आणि सिंगलच्या साह्याने धावसंख्या 3च्या घरात इथून मात्र जाऊन पोहोचते. 3 रन्स ऑन स्कोर कार्ड. 3 धावा धावफलकावरती. ओव्हर नंबर फर्स्ट मैदानावरती जारी आहे. 4 बॉल मध्ये आतापर्यंत 3 धावा हर्षलने खर्च केल्यात. यावेळचा बॉल परफेक्ट लाईन ब्लॉकल लाईन इथे मात्र पाहायला मिळाली. अगदी योग्य टप्प्यावरती या बॉल जाऊन पडला आणि त्याचमुळे आपण जर पाहिलं तर या बॉलवरती पुन्हा एकदा सिंगल. वारंवार सिंगल खर्च केली जाते. मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलं. भावेशने प्रयत्न केला. जर त्या बॉलवरती षटकार आला असता तर दृश्य वेगळं असतं, परंतु तिथे तो षटकार आला नव्हता आणि त्यामुळे आपण जर पाहिलं तर धावसंख्या 4 वरती पोहोचली आहे. यावेळचा स्ट्रोक हवेत. हर्षल चेंडूवरती पोहोचण्याचा प्रयत्न करतोय आणि इथे मात्र कॅच ड्रॉप झाली आहे. 1 कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव सुद्धा वेगाने कंप्लीट केली जाते. 2 कंप्लीट झाल्यानंतर 6 धावा झाल्यात. पहिल्या षटकाचा खेळ इथे मात्र आपण पाहतोय संपलाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 6. 3 षटकांची मॅच. 3 षटकांच्या मॅच मध्ये जास्तीत जास्त धावसंख्येपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न इथे केला जातोय. सहा धावा झाल्यात पहिल्या षटक संपल्यानंतर. षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी साहिल या गोलंदाजाला बॉलिंग ट्रॅक वरती आमंत्रित केलंय. साहिलच्या खांद्यावरती षटक क्रमांक दुसरं सोपवलं. षटक क्रमांक दुसरं साहिल. पहिला बॉल या षटकातील. पहिलाच बॉल आखूड टप्प्याचा हवेत खेळला. डाऊन दी बॉल. फिल्डर कॅच पकडली जाते. फलंदाज होतोय बाद. प्रदीप बॅक टू द डगआउट. लेफ्ट हँडर बॅटर चारू दत्त फलंदाजीसाठी येतोय. आतापर्यंत आपण जर पाहिलं तर 2 विकेट माघारी परतल्यात. प्रदीपला सुद्धा मोठा फटका खेळण्याची संधी होती मागच्या बॉलवरती, परंतु ती संधी त्याने गमावली आहे. सहा धावा धावफलकावरती. या षटकातील पुढील बॉल आखूड टप्प्याचा बाटची चेंडू हवेत. जिथे आपण पाहतोय
या बॉलवरती झेल झाला असता, परंतु कुणाल तिथे मात्र पोहोचू शकलेला नाहीये आणि त्यामुळे आपण जर पाहिलं तर आज झेल मात्र ड्रॉप होत आहे. धावसंख्या 6 वरती थांबली आहे. 2 बॉल आतापर्यंत निर्धाव चाललेत. 6 रन्स ऑन स्कोर कार्ड, 6 धावा धावफलकावरती. 3 षटकांमध्ये जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न इथे चालू आहे. यावेळचा बॉल आडव्या बाटने मारलाय. क्षेत्ररक्षक आहेत, कॅच पकडली. चारू दत्त सुद्धा मैदानाच्या बाहेर. आणखीन एक बॅटर डगआउटच्या आश्रयाला. नवीन बॅटर भूषण मुन्ना स्ट्राइक एंडवरती. यावेळचा बॉल हलक्या हाताने खेळलाय. सिंगल इथे भेटते आणि सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या 7 वरती पोहोचते. बॅटच्या हलक्याच्या बाजूला इथे मात्र हा चेंडू लागला आणि त्यानंतर घोषित क्षेत्रामध्ये सिंगल देऊन चालला. 7 झाल्यात. 7. अकुटप्पाचा बॉल, परंतु यावरती सुद्धा इथे मोठा फटका आलेला नाहीये. जे खराब बॉल आहेत त्याच्यावरती मोठा फटका येणं गरजेचं आहे, परंतु ते सुद्धा आपण जर पाहिलं तर विकेट किपर कडे चाललेत. आतापर्यंत भावेश सुद्धा खराब बॉलवरती आउट झाला. प्रदीप सुद्धा आपण जर पाहिलं तर खराब बॉलवरती आउट झाला आणि त्याचमुळे हे धावसंख्या धावफलक आहे ना ते थांबलंय. यावेळचा स्ट्रोक हवेत आहे आणि आता या बॉल वरती आपण जर पाहिलं तर घोषित क्षेत्रात बॉल चाललाय हे मात्र इथे सांगितलं जात आहे. सिंगल एक या बॉल वरती मिळाल्या. धावफलकाचा आकार इथे मात्र बदलला. 8 धावा झाल्यात. पहिल्या षटकामध्ये 6, या षटकामध्ये 2 विकेट 2 धावा. षटक क्रमांक शेवटचं अंतिम हाताळण्यासाठी आदित्यला आमंत्रित केलंय. बॉलिंग ट्रॅकवरती शेवटचं षटक हाताळण्यासाठी आदित्यला आमंत्रित केलंय. शेवटच्या षटकासाठी आपण पाहतोय आदित्यला. स्ट्राइक एंडवरती अनिशा. पहिला बॉल या षटकातील. पहिलाच बॉल समोर उडवलाय आणि हा बॉल चाललाय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि चबाट मधून आउट ऑफ द पार्क. षटकार. षटकाराच्या साहाय्याने धावसंख्या 14 वरती पोहोचली आहे. हेच फटके येणं गरजेचं आहे. हे जर आले धावसंख्या वाढेल आणि ते अनिशला मारावे लागतील. आलेला फटका धावसंख्येमध्ये बदल करून चाललाय. धावफलकावरती आता जर लक्ष टाकलं तर हा धावफलक आहे ना तो थोडस वधारलाय. 14 धावा झाल्या धावफलकावरती षटकाराच्या साहाय्याने. आणखीन एक मारायचा प्रयत्न, परंतु आता इथे हा चेंडू सरळ घोषित क्षेत्रामध्ये चाललाय. बॅटच्या साहाय्याने सिंगल येते, त्यामुळे धावसंख्या 15 वरती पोहोचली आहे. प्रत्येक बॉल वरती आता हाणामारी करायची आहे. प्रत्येक बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर मारायचा आहे, कारण शेवटचं षटक आहे. इथून सिंगल धाव समोरच्या संघाचं काही बिघडणार नाहीये. त्यामुळं येणाऱ्या चेंडूवरती मोठे फटके इथे मात्र मारावे लागतील. आतापर्यंत 2 चेंडू झालेत, 7 आल्यात. यावेळचा आणखीन एक हवेत बॉल. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. कॅच पकडली बॅटर नंबर आणखीन एक थर्ड मैदानाच्या बाहेर. नवीन बॅटर कुशल, ज्याने मागच्या मॅच मध्ये शेवटच्या बॉलवरती षटकार ठोकलाय. क्षमता आहे त्याच्याकडे षटकार ठोकण्याची, म्हणजे त्यामुळे आता येणाऱ्या 3 बॉलवरती एखाद दुसरा षटकार आला तर 20 फायटिंग टोटल इथे येऊ शकते. एकच षटकार आतापर्यंत या पहिल्या इनिंग मध्ये आलाय. यावेळचा बॉल मारण्याचा प्रयत्न. बॅटची ए चेंडू हवेत. कॅच पकडली आहे फलंदाज आणखीन एक. 5व्या क्रमांकाचा मैदानाच्या बाहेर.
भावे नाव काय याचा बॅटरचं? फुलटॉस बॉल आडवा बाटने खेळलाय, फिल्डर तिथे आहेत, परंतु इथे एकच धाव मिळेल आणि एकच्या साहाय्याने धावसंख्या 16 वरती पोहोचेल. 16 धावा धावफलकावरती. शेवटचा बॉल या षटकातील बाकी आहे आणि आता शेवटच्या बॉल वरती इथे काय घडेल, कारण आतापर्यंत या षटकामध्ये 8 धावा आल्यात. 5व्या बॉल वरती सिंगल येते आणि आता इथे मात्र आपण जर पाहिलं तर शेवटचा बॉल या षटकातील बाकी आहे. 16 झाल्यात. शेवटचा बॉल. पुन्हा एकदा हा चेंडू घोषित क्षेत्राकडे धावतोय. एक कंप्लीट झाली आहे आणि आता बॉल सरळ घोषित क्षेत्रात चाललाय, म्हणजे सिंगल मिळाली आहे. 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर 17 झाल्यात. जिंकण्यासाठी 18 धावसंख्येची गरज आहे. पहिलं सत्र संपलंय, 17 झाल्यात, 18 बनवायच्यात. आता या 18 धावा दुसऱ्या सत्रामध्ये बनवल्या जातील का हे सुद्धा येणारा वेळ मात्र ठरवेल. अमरदीप कुळगाव की दिलदार बागदंडा. एक षटकार अनिशने मारला आणि त्यानंतर धावसंख्या बाकीच्या सर्व धावा आहेत ना त्या सिंगल डबलच्या साहाय्याने आल्यात आणि त्यामुळे धावसंख्या 17 झाली आहे. जिंकण्यासाठी 18 बनवायच्यात. बॉल टू इक्वेशन आपण पाहतोय इथे शिल्लक आहे आणि आता ते बॉल टू इक्वेशन कशा रीतीने कंप्लीट केलं जाईल येणारा वेळ सांगून जाईल. तत्पूर्वी मायक्रोफोन वरती बदल करते, घेऊन चलते माझे साथी समालोचक भाईजान यांच्याकडे. ओव्हर टू यू. थैंक यू सो मच. क्वालिफाई का मैच अगर देखा जाए, जयनुमान मिलखत कर आयोजित एक भव्य प्रतियोगिता चमचमाती ट्रॉफी, और इस चमचमाती ट्रॉफी पर किसका नाम लिखा जाएगा उसके लिए होती हुई है मेहनत कोशिश. प्रारंभिक जोड़ी मैदान पर फिर से एक बार कुणाल के साथ निकेश, ये दोनों बल्लेबाज इनिंग की शुरुआत करते हुए. प्रारंभिक बल्लेबाज जीतने के लिए 18 गेंदे 18 रनों की आवश्यकता है. 18 गेंदे 18 रनों की जरूरत. एक शानदार मैच. कुणाल और निकेश, ये दोनों बल्लेबाज. निकेश और कुणाल ये प्रारंभिक बल्लेबाज इनिंग की शुरुआत करने के लिए. क्वालिफाई का मैच जीटी स्पोर्ट्स लाइव के माध्यम से जो दर्शक हमसे जुड़े हैं उन सभी दर्शकों का फिर से एक बार स्वागत है. दिलदार बागदंडा टीम की तरफ से गेंदबाजी की पहली जिम्मेदारी भावेश. गेंदबाजी के लिए 18 गेंदे 18 रनों की आवश्यकता है. पहली गेंद आउटसाइड ऑप्शन. निशु कड़वेसर का इशारा वाइड का आता हुआ. एक्स्ट्रा के साथ शुरुआत होते हुए स्ट्राइकर पर बल्लेबाज कुणाल, जिन्होंने इस प्रतियोगिता में काफी प्रभावित बल्लेबाजी की. क्वालिफाई के मैच में भी क्या इस तरह से उत्तरदायित्व यहां पर देंगे. यहां देखिए स्विच इट, सीधे बल्ले से उंगली से गिरे निकल रहा है और गेंद को टेढ़ा किया. सीधा बल्ला टेढ़ा करने में कामयाब. गेंद मिड ऑफ के ऊपर से षटकार. इस छक्के के साथ टीम का स्कोर जा पहुंचा स्कोर कार्ड पर 7 रन. फिर से एक बार देखिए अक्रॉस लाइन खेल दिया, फील्डर है वहां पर. एक ही रन पर संतुष्ट होना होगा. इस एक रन के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ धीरे धीरे स्कोर कार्ड पर 8 रन. 10 रनों की आवश्यकता है. 18 रनों का टारगेट क्वालिफाई के मैच. इस बार फिर से एक बार ऑफ स्टंप के बाहर खराब गेंदबाजी, कुछ अलग करने की कोशिश कर रहे हैं यहां पर गेंदबाज भावेश.
एक्स्ट्रा के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ धीरे धीरे 9 रन स्कोर कार्ड पर लगते हुए। और इस बार देखिए छोटे मियां तो छोटे मियां, बड़े मियां सुभान अल्लाह, गेंद लॉन्ग ऑन बाउंड्री लाइन के पार, शानदार षटकार। इस छक्के के साथ टीम का स्कोर जा पहुंचा स्कोर कार्ड पर 15 रन। 3 रनों की आवश्यकता है यहां पर, जो 18 गेंदों में 18 रनों की जरूरत थी ना, यहां पर छोटे भाई भी बड़े भाई भी मैदान पर रनों की प्राप्ति करते हुए। अंपायर से गुजारिश है नया बॉल लीजिए, मैच स्टॉप ना करें प्लीज, क्योंकि जीतने के लिए 3 रनों की आवश्यकता। फिर से एक बार मिस टाइमिंग स्ट्रोक, कवर की दिशा में खेल दिया, फील्डर कोई तैनात नहीं है। 1 रन लेने का मौका, दूसरी रन लेने में कामयाब क्या होंगे, पर इस बार देखिए किस्मत हमेशा बहादुरों का साथ देती है। साथ दिया है निकेश और कुणाल जैसे बल्लेबाज का। इस 1 रन के साथ हमारे गुणलेख अक्सर बतलाएंगे स्कोर कार्ड पर 16 रन, 2 रनों की आवश्यकता है पहला और प्रगति पर। फिर से एक बार गेंद हवा में खेलने की कोशिश, गेंद जाएगी डिक्लेयर एरिया में, स्कोर इस लेवल, 1 रन की आवश्यकता। क्वालिफाई के मैच में यहां पर थोड़ा सा दिलदार बागदार टीम ने रनों को अंकुश लगाया, 17 रन ही बनाए। एक बड़ी पारी खेलने की कोशिश थी वहां पर, भावेश, प्रदीप, चारू, ये 3 खिलाड़ियों ने नाराज किया और उसके की वजह से यहां पर 17 रन पर पारी सिमटती हुई नजर आई और 18 रनों का टारगेट सेट किया है भावेश अपने स्पेल की अगली गेंद। और ये विजयी स्ट्रोक यहां पर क्वालिफाई होते हुए अमरदीप कोलगांव टीम, कांग्रेचुलेशन, विश यू ऑल द बेस्ट। कमाल, धमाल, बेमिसाल बल्लेबाजी यहां पर बल्लेबाज कुणाल के द्वारा। और इस मैच का मैन ऑफ द मैच जिन्होंने कमाल की गेंदबाजी की, 2 विकेट प्राप्त किए, वो खिलाड़ी है साहिल, प्लेयर ऑफ द मैच साहिल मात्रे। मैन ऑफ द मैच से नवाजे जाएंगे जिन्होंने कमाल की गेंदबाजी की, मात्र 3 रन खर्च किए और 2 विकेट प्राप्त किए, वो साहिल मात्रे मैन ऑफ द मैच के खिताब से नवाजे जाएंगे।